नगर सेविका प्रवीणा मोजरकर और शिव सैनिकों ने दी एमपी वर्षा गायकवाड़ को बधाई। उत्तर मध्य मुंबई क्षेत्र से सांसद निर्वाचित वर्षा गायकवाड़ को बधाई देने के लिए कुर्ला के शिवसेना नेता मनीष मोजरकर और पूर्व नगर सेविका प्रवीणा मोजरकर पहुंचे थे। इस दौरान उनके साथ महिला पुरुष शिव सैनिक भी मौजूद थे। सबका बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहूँगी। प्रवीणा दा यहाँ पे है, लेकिन जितने भी कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और स्पेसिफिकली उद्धव बाळासाहेब ठाकरे जी की जितने भी शिवसेना के कार्यकर्ता है, महाविकास आघाड़ी के जितने कार्यकर्ता है, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सभी का मैं दिल से धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ। इंडिया अलायंस के सभी पार्टी का धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ। जिस तरह से उन्होंने धूप में इतनी मेहनत की, जनता का धन्यवाद करना चाहती हूँ, क्योंकि जनता ने 4-4 घंटे लाइन में रुक के जो है वो वोटिंग किया। पानी की व्यवस्थापन नहीं थी, वेंटिलेशन नहीं था, फिर भी लोगों ने वोट किया। यही सबसे बड़ी इस लोकशाही की जीत है, देश के संविधान की जीत है। तो मैं सभी को धन्यवाद देना चाहूँगी। सभी नेताओं को मैं अपनी कृतज्ञता व्यक्त करती हूँ। कल मैं सम्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जी को मिल के आई हूँ, शरद पवार जी को मिलूंगी, और आज आदरणीय हमारे रमेश चंद्रला जी मुंबई में है, तो मुझे वहाँ पे जाना है। खूप आनंदाचा क्षण आहे। संविधानाची जीत झालेली आहे, लोकशाहीची जीत झालेली आहे। सर्वसामान्य जनतेला माहिती होतं की हे जे चाललंय ते सगळं चुकीचं चाललेलं आहे, फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे। हे कुठेतरी गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल चाललेली आणि लोकांनी स्वतः रस्त्यावर उतरून खरं पाहता इलेक्शनच्या वेळेला जे बूथवर कुठल्याही प्रकारची नियोजन व्यवस्थित नव्हतं, उकाडा एवढा जास्त असून सुद्धा पाण्याची व्यवस्था नव्हती, काहीच नव्हती। एवढं नसताना सुद्धा तासनतास जनता ही रांकेत उभी राहून जे लोकशाही वाचवण्याचं कार्य केलेलं आहे आणि आता आपली भारताची लोकशाही अबाधित नक्कीच राहील। महाविकास आघाडीच्या वर्षाताई गायकवाड ह्या बहुमतांनी विजयी झालेल्या आहेत आणि आमची महाविकास आघाडी उद्धव साहेब आणि सर्व पक्षीय यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आहे। आणि आमच्या सगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, पुरुष कार्यकर्ते तर आहेच, पण मी खास करून सांगेन की महिला कार्यकर्त्या आमच्या शिवसैनिक म्हणा, राष्ट्रवादी आपल्या पवार साहेबांच्या म्हणा, सगळ्यांच्याच काँग्रेस सर्वांच्या कार्यकर्त्या महिला ह्या तळागाळापर्यंत घराघरात पोहोचलेल्या आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे। त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक आहे आणि नक्कीच लोकशाही ही आबाद राहील आणि जनसेवा ही खऱ्या अर्थाने आता काम करेल आणि लोकांच्या मनातलं राज्य येईल। हो ना, फोडाफोडीचं राजकारण करून सुद्धा आज सगळे आपण बघतोय की रिझल्ट काय लागलेला आहे आणि सगळ्यांना हेही कळलेलं आहे खोटा पक्ष कोणता, छोटी शिवसेना कोणती आणि मोठी शिवसेना कोणती। उद्धव साहेब आमचे आहेत शिवसेनेचे आणि मला असं वाटतं की बाळासाहेबांचे ते सुपुत्र आहे। म्हणजे जनतेला हे माहिती आहे की शिवसेना गुणाची आहे आणि जनतेने हे दाखवून दिलेलं आहे। आता जनतेचं राज्य आलेलं आहे आणि जनता अशी सुखी आणि त्यांच्या मनातलं राज्य आता सुरू होणार आहे। धन्यवाद।